धक्कादायक बातमी पुण्यातून पुणे पोलिसांच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कारवाई असणारी बातमी। पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे। पुणे पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले। 4000 कोटींचं 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आलं कुठून? नक्कीच आपण पाहिलं पुणे पोलिसांनी सलग 5 दिवसापासून ड्रग्ज कारवाईला सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर पुण्यासह देशभरात अनेक पथकं रवाना केलेली आहेत। दिल्लीमधून 2000 किलो ड्रग्ज जे आहे ते जप्त केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची जर किंमत जर आपण पाहिली तर ते 1800 ते 3000 कोटी पर्यंत ही सगळी किंमत जाते। पुणे पोलिसांकडून ड्रग्स माफियांचं रैकेट जो है ते उद्ध्वस्त करने का अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस प्रयत्न सुरू आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्स नेमकं तयार झालं कुठून आणि कुठं जात होतं यामागे काही आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा समावेश आहे का, याचा शोध पुणे पोलिसांकडून आता सुरू आहे। सुवर्णा, ठीक, धन्यवाद सागर। इतक्या मोठ्या प्रमाणात जर ड्रग्ज जप्त होत असेल तर स्वाभाविक आहे आंतरराष्ट्रीय कनेक्शन यात असणारच आणि एक मोठं रॅकेट यात सक्रिय असण्याची शक्यता आहे। गेल्या 2 ते 3 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज संदर्भात ही कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलेला आहे। 4000 कोटी अशी आंतरराष्ट्रीय बाजारात या 2000 किलो एमडी ड्रग्जची किंमत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज इथे आलं कुठून आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात कुठे तयार केलं गेलं या सगळ्याचा तपास हे आता पुणे पोलिसांपुढचं मोठं आव्हान असेल आणि सोबतच या संपूर्ण प्रकरणात असलेल्या धागेदोरे सुद्धा शोधणं हे पोलिसांपुढचं आव्हान असेल। कुठे कुठे आणि कशी कशी कारवाई झाली बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, 18 फेब्रुवारीला सोमवार पेठेतून 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं। त्यानंतर 19ला विश्रांतवाडीतून 55 किलो ड्रग्ज जप्त केले आणि मग 20 तारखेला कुरकुममध्ये 1100 कोटींचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय। 20 तारखेला दिल्लीतून सुद्धा 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 21 तारखेला दिल्लीतून 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई पुणे आणि दिल्लीतून कशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्याची ही माहिती। पुणे पोलिसांनी हे 2000 किलोचं एमडी ड्रग्ज जप्त केले।